महत्त्व आहे असं मला वाटतं. सारंगजी, मला अगदी आपण शेवटाकडे येतो मुलाखतीच्या. अगदी थोडक्यात सांगा की मगाशी तुम्ही उल्लेख केलात त्या गोष्टीचा, ह्या सगळ्या घटना ह्यांच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी कायद्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये उत्तम समन्वय असणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो की अनेकदा पेपर लीकचे मुख्य सूत्रधार हे परराज्यातून जाळी आपली चालवत असतात आणि गुन्हा एका राज्यात घडलेला असतो किंवा महाराष्ट्रात घडलेला आहे समजा, तर मग अशा पद्धतीने ह्या आंतरराज्य टोळ्यांना पकडणं पोलिसांसाठी किती सोपं होईल? म्हणजे हा समन्वय नेमका कसा असायला पाहिजे? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की याच्यात हा थोडासा राजकीय मुद्दा असा येईल की राज्यांमध्ये सगळं वेगळ्या पक्षाचं सरकार असलं आणि केंद्रात वेगळ्या पक्षाचं सरकार असलं तरी हा जो मुद्दा आहे हा राजकारणाच्या पलीकडचा मुद्दा आहे. याचं भान सगळ्या सरकारांनी ठेवायला हवं. अगदी आत्ता नीट परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर काही राज्य, दक्षिणेतल्या काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अगदीच वेगळी विधानं केली आणि ती विधानं केंद्र सरकारच्या विरोधात होती, याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. पण आपल्या सगळ्यांना मिळून ही परीक्षा पद्धत चांगली चालवायला पाहिजे आणि सुधारायला पाहिजे. याचं जे भान आहे ते पक्षाच्या पलीकडचं आहे. अगदी आणि विरोधी पक्षांची सरकार असू देत किंवा केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाची सरकार असू देत, सगळ्यांनी मिळून याच्यावर उत्तर शोधायचं. म्हणजे आपण जसं म्हणालात तसं आंतरराज्य टोळ्या जेव्हा असतात त्यांच्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर 2 राज्य सरकारं आणि केंद्र सरकार या तिघांचाही एकमेकांची ताळमेळ असायला हवा, तरच त्याच्यावरती नियंत्रण मिळेल. नाहीतर आंतरराज्य टोळ्या बाहेरून अनेकदा कारवाया करत राहतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यात कोणत्याही प्रकारे राजकारण न आणणं किंवा या सगळ्या परीक्षांचा राजकीय हत्यार म्हणून वापर न करणं, हे जे भान आहे ते सगळ्या विरोधकांना आणि सगळ्या सत्ताधाऱ्यांना हे पाळायला लागेल. आणि ते जर त्यांनी पाळलं तरच मला असं वाटतं की याच्यातून आपल्याला खरं उत्तर मिळेल. नाहीतर मग एकमेकांवरती जर आरोप प्रत्यारोप होत राहिले, राजकीय प्रत्यारोप परीक्षांच्या निमित्ताने, तर त्याचा धक्का परत त्या परीक्षाच्या विश्वासार्हतेला बसेल आणि मुलांची आणि पालकांची दोघांची मनं त्याच्यातून कलुषित होतील. त्यामुळे तशी होऊ न देणं ही सगळी जबाबदारी ही राजकीय पक्षांची आणि वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांची आहे. सारंगजी, मला याच्यामध्ये एक मुद्दा सांगावासा वाटतो की सगळ्यांनी